हाय, हॅलो, नमस्कार. आज मी मलईपासून तूप बनवणार आहे. त्यासोबतच अजून 3 पदार्थ बनवणार आहे. ते पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर ही 15 दिवसाची मलई मी साठवून ठेवली होती. तर या मलईपासून मी तूप तर बनवणारच आहे. त्यासोबत अजून 3 पदार्थ बनवणार आहे. ते कुठले आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आता फ्रीजमधून हे बाहेर काढून ठेवलं होतं 1 ते 2 तास. मिक्सरमधून बर्फ टाकून आणि थोडंसं थंड पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही हँड ब्लेंडरने पण करू शकता. तर लोणी स्वच्छ करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून ठेवते. तर यातलंच एक थोडंसं लोणी फ्रीजमध्ये मी काढून ठेवणार आहे. हे 7 ते 8 दिवस टिकतं. तुम्ही 7 ते 8 दिवस याला यूज करू शकता. खराब होत नाही. ब्रेड बटरला बनवताना वापरू शकता किंवा पराठेसोबत देखील खाऊ शकता. बटरऐवजी हे लोणी यूज करू शकता. आता ही मलई काढल्यानंतर जे ताक राहिलं आहे ना, त्यापासून मी आता 2 पदार्थ बनवणार आहे आणि त्या पदार्थांसाठी जितकं ताक लागतं आहे, ते एका भांड्यामध्ये मी काढते आणि ग्लासमध्ये काढते आणि राहिलेलं सगळं ताक मी पातेल्यात काढून ठेवते. आता हे लोणी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मंद आचेवरती गरम करून घेणार आहे. यासोबतच चीज केकसाठी घरीच पनीर बनवण्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे टोटल आज आपण 5 रेसिपी बघणार आहोत. टोटल 2 लिटर दूध गरम केलं आहे. उकळी यायच्या आधीच यामध्ये लिंबू पिळून घेतला आहे. फॅट मिल्क घेतलेला आहे. दुधाला उकळी यायच्या आधीच यामध्ये लिंबू रस घातलेला आहे. दूध फाटू लागले. पनीर झालं आहे, गाळून घेऊ. लगेचच चीज केक बनवण्यासाठी यूज करणार आहोत. त्यामुळे यातलं पाणी नितळेपर्यंत हे असंच ठेवून देणार आहे. यामध्येच ठेवणार आहे. ही कॅट ना मुलांसोबत छान खेळत होती. म्हणून मी थोडासा व्हिडिओ घ्यावं म्हणून गेले. तर ती मला बघून थोड्या वेळ घाबरली आणि नंतर मुलांसोबत खेळू लागली. शेजारच्या बिल्डिंगमधून घेऊन आला आहे मुलगा. 2 दिवसासाठी घेऊन आला आहे. अगदी चांगली मिक्स झाली होती. तूप अजून कढतंय तोपर्यंत हे धपाट्याचं पीठ थोडंसं राहिलं होतं. ते या कंटेनरमध्ये काढून घेते आणि या मोठ्या कंटेनरमध्ये ओट्स भरून ठेवायचे आहेत. धपाट्याचं पीठ थोडंसं राहिलं होतं. तर मग ते या कंटेनरमध्ये ट्रान्सफर केलं आणि यावेळेस हे ओट्स 1 किलो फॅमिली पॅक आणला होता. त्यामुळे ह्या मोठ्या डब्यामध्ये मला हे ट्रान्सफर करावंच लागणार होतं. तर मी तूप तिकडं बनते कढते तोपर्यंत काढून हे काम करून घेतलं. तूप कढलेलं आहे. याचा चटचट आवाज कमी होईपर्यंत अगदी लालसर होईपर्यंत कढवून घेतलेला आहे. आता या ताकापासून मी एक ताक भात बनवणार आहे. यामध्ये थोडंसं दही वापरणार आहे. तर याला दही भात पण बोलू शकतो. यामध्ये मी शिजवलेला भात यूज करते. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना याला सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे फाटू शकतं. भात शिजवताना मीठ टाकलं नव्हतं
अगदी मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. ताक भात घट्टसर झाला आहे. आता यामध्ये 4 चम्मच मी दही ॲड करते, म्हणजे भात थोडासा भाताला थोडंसं क्रीमी टेक्स्चर येतं. मिक्स करूयात आणि गॅस बंद करूयात. आता यावरती फोडणी घालायची आहे. त्यासाठी या कढल्यामध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. अर्धा चम्मच मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकला आहे. अर्धा चम्मच उडीद डाळ टाकलेली आहे. उडीद डाळ लालसर होऊ दिली. त्यानंतर कोथिंबीर टाकली, थोडंसं हिंग टाकलं आणि ही फोडणी भातावर टाकली. फोडणी मिक्स केली, पण लाल मिरची फोडणी टाकायची राहून गेली, म्हणून परत लाल मिरची परतली आणि यामध्ये मिक्स केली. यावेळेस तेलाऐवजी तूप यूज केलं. तूप पूर्ण थंड झालं आहे. एका भांड्यामध्ये गाळून काढून घ्यायचं आहे. स्टीलचा किंवा काचेचा कंटेनर यूज करू शकता. तूप चांगलं कडवलं की आणि थंड झालं की स्टोअर करून ठेवलं ना की खूप दिवस टिकतं. आता कर्ड राईस देखील रेडी आहे. आता चिला बनवते. त्यासाठी आता मी 1 कप बेसन पीठ घेते, 1/4 कप बाजरीचं पीठ घेते. बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता. यामध्ये कांदा, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि किसलेलं गाजर टाकते. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने अजून भाज्या टाकू शकता. तसंच पनीरही फ्रेश होतं, तर पनीर देखील टाकलेलं आहे थोडंसं. त्यानंतर यामध्ये किंचितशी हळद, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच जिरेपूड, कोथिंबीर आणि मीठ टाकलं आहे. आणि आता यामध्ये आपण बटर मिल्क टाकूयात, ताक टाकूयात आणि सगळं मिक्स करून घेऊयात. एकदम हेल्दी आहे. मुलांना असे चिले बनवून दिले की आवडतात. चिले अगदी मऊ बनतात, त्यामुळे टिफिन बॉक्समध्ये पण द्यायला काहीच हरकत नाही. टिफिन बॉक्समध्ये पण देऊ शकता. पॅनला तेल लावून घेतले आणि यावरती आता चिला पसरून घेऊयात. हे चिले तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. परत भेटू. तोपर्यंत टेक केअर.